स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. मला खात्री आहे की 15 तारखेनंतर असा निकाल लागणार आहे की इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे. परवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं येऊन गेले आणि ते म्हणाले इचलकरंजीला पाणी मीच आणून देणार आहे. कधी शेवटचं घालताय पाणी आमच्या तोंडात नदीवर गेल्यावर. कारण देवेंद्र फडणवीसना तर बोलायचा हा अधिकारच नाही. 2015 सालापासून म्हणजे 10 वर्षामध्ये महाविकास आघाडीचा कालावधी वगळता जवळपास 8 वर्ष राज्याचे ते प्रमुख आहेत. मध्ये एकनाथ शिंदे जरी मुख्यमंत्री होते तरी मालक तेच होते राज्याचे. त्यांच्या इशाऱ्यावरच एकनाथ शिंदे चालत होते. म्हणजे गेल्या 8 वर्षामध्ये राज्याची सूत्र तुमच्याकडेच होती. देवेंद्र फडणवीस त्यावेळी या इचलकरंजीला पाणी का आलं नाही या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्यावं लागेल. याच पाण्यासाठी तुम्ही मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं. माझ्यामुळे पाणी येत नाही म्हणून. मग मी आता नाही 7 वर्ष मग का नाही आलं पाणी? 7 वर्षापूर्वी तुम्ही माझा पराभव केला, मग पाणी का आलं नाही? इथं बावस्कर साहेब आहेत. बावस्कर साहेब एका वेळी आपल्या एका नेत्यानं काय म्हटलं तर थांबा, निवडणूक झाल्याशिवाय पाणी येऊन द्यायचं नाही. बरोबर नाही? पुरावा आहे. म्हणजे पाणी येऊ नये म्हणून प्रयत्न करणारे सुद्धा याच गावात होते. कारण नसताना मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं. जसं काल परवा इथं इचलकरंजीला देवेंद्र फडणवीस सांगून गेले की इचलकरंजीला पाणी मीच आणणार, तसं गेल्या आठवड्यामध्ये सांगलीलाही ते सांगून गेले की वारणेतून पाणी सांगलीला आणणार. का आश्चर्य बघा. वारणेतलं पाणी सांगलीला जाणार म्हटल्यानंतर पुन्हा विरोध व्हायला पाहिजे होता. कोण एक शब्द बोललं नाही. म्हणजे त्यावेळी जो विरोध झाला तो राजकीय हेतून झालेला होता आणि माझा बळी घेण्यासाठी झाला होता हे लक्षात ठेवा. त्यात राजकारण होतं. मग सांगलीला पाणी वारणेतनं जाणार, ते कसं जाणार? त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय? उलट मुंबईमध्ये जी बैठक झाली, मला वाटतं बावस्कर साहेब तुम्ही होता त्या बैठकीला, चंद्रकांत पाटील त्यावेळी पालकमंत्री होते. त्या बैठकीमध्ये एक समझोत्याचा प्रस्ताव मी ठेवलेला होता. पाण्यासाठी भांडायचं काय कारण नाही आणि वारणा धरणामध्ये प्रचंड पाणी आहे. एवढं पाणी आहे की ते पाणी संपत नाही म्हणून 15 मे नंतर धरण रिकामं करण्यासाठी 12-13 टीएमसी पाणी कर्नाटकात न मारता फुकट द्यावं लागतं. एरवी आपण कर्नाटकला विकत पाणी देतो, पण फुकट पाणी द्यावं लागतं. का तर ते पाणी जर सोडलं नाही तर जून मध्ये पाऊस पडल्यानंतर लगेच धरण भरल आणि पुराचा प्रसंग येईल. म्हणजे एवढं पाणी अतिरिक्त असताना मुद्दा काय होता तर वारणा नदीचं पात्र लहान आहे आणि त्यातून जर का पाणी उपसा केला तर शेतकऱ्याला पाणी कमी पडेल अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये होती. त्यावेळी मी समझोत्याचा प्रस्ताव दिलेला होता. काय प्रस्ताव होता की रत्नापांनी त्या अंकलीच्या पुलाजवळ एक कमरे एवढा कटडा उभा केलेला होता आणि त्या कटड्यामुळं तिथं पाणी साचत होतं. एक 3 मीटरचा मोठा किंवा 4 मीटरचा एक नवीन बंधारा बांधावा की ज्याच्यामध्ये 2.5 टीएमसी पाणी साचलं जातं. ते
बॅकवॉटर पाठीमग पार अगदी नरंद्यापर्यंत गेलं असतं आणि इकडं कसबेडी गरजपर्यंत गेलं असतं, सांगलीच्या बंधाऱ्यापर्यंत गेलं असतं. या 2.5 TMC पाण्यामधनं कुणालाच पाणी कमी पडलं नसतं. वाद व्हायचं काही कारण नाही. खर्च येणार होता फक्त 12 कोटी. इचलकरंजीला पाणी लागणार होतं फक्त पाऊण TMC, म्हणजे 2.5 TMCतलं पाऊण TMC इचलकरंजीला गेलं तरी सुद्धा 1.25 TMC पाणी शिल्लक राहणार होतं. भविष्यामध्ये सांगलीला पाणी कमी पडलं तर हरिपूरवरनं वारणेतनं पाणी सांगलीला सुद्धा उचलता येईल. आणि तेच सूत्र धरून आता देवेंद्र फडणवीसने सांगितले की आम्ही आता सांगलीला हरिपूरमधनं पाणी नेतोय. मग हे असं असताना चंद्रकांत पाटलांनी त्याला विरोध केला आणि त्यामुळं कारण काय तर त्याला इचलकरंजीच्या पाण्यापेक्षा राजकारण महत्वाचं होतं आणि म्हणून ते त्यावेळी तिथं पाणी आलं नाही. देवेंद्र फडणवीस इतर प्रश्नासाठी ज्या तत्परतेनं बैठका घेतात ती तत्परता इचलकरंजीच्या पाण्यासाठी दाखवली का? आज प्रकाश होगाडे साहेब आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या नेतृत्वाखालच्या कृती समितीनं त्यांना किती विनंत्या केल्या, किती अर्ज केले, काळी निशाणं दाखवली. त्यावेळी त्यांना तुरुंगात टाकलं. त्यांच्या एका तरी निवेदनाची दखल घेतली का? त्यांना बैठकीला बोलवलं का? इचलकरंजी नागरी मंच सातत्यानं पाण्यासाठी आवाज उठवतोय. त्यांच्याबरोबर बोलणी करण्याचा प्रयत्न केला का? नाही केला. कारण त्यांना फक्त इचलकरंजीच्या पाण्याचं राजकारण करायचं होतं. त्यांना इचलकरंजीमध्ये पाणी आणण्यामध्ये रस नव्हता. देवेंद्र फडणवीसांना शक्तीपीठ महामार्गातनं 60,000 कोटी रुपये कमवायचे आहेत. म्हणून ते जे लोक शक्तीपीठला विरोध करतात त्यांना दंगल निवारण पथक आणून ताब्यात घेतलं जातं आणि तो रस्ता रेटण्याचा प्रयत्न केला जातो. देवेंद्र फडणवीस साहेब ती तत्परता इचलकरंजीच्या पाण्यासाठी का नाही दाखवली तुम्ही? आणि तुम्ही सांगता की इचलकरंजीला पाणी मीच आणणार. तुमच्या ही माधुरी हत्तीन जेव्हा गुजरातला गेली अंबानीच्या त्या वनतारामध्ये रात्री 2:30 वाजेपर्यंत मंत्रालयातनं सातत्यानं जिल्हा पोलीस प्रमुखांना फोन जात होते, हत्ती गेला का, हत्ती गेला का. मी उघडच बोलत नाही. एसपीचा CDR तपासा. किती वेळा एकनाथ शिंदेने, किती वेळा देवेंद्र फडणवीसने रात्री 2 वाजेपर्यंत फोन केले होते का? तर अंबानीला खुश करण्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावा पण हत्ती पाठवा. देवेंद्र फडणवीस तीच तत्परता इचलकरंजीच्या पाण्यासाठी का दाखवले नाही हा माझा सवाल आहे. इचलकरंजीचा हत्ती येणार आहे याचा मांजरीचा, पण तो यांच्यामुळे नव्हे. त्यासाठी बंटी पाटील साहेबांनी 3 लाख ऑनलाईन सह्या गोळा केलेल्या होत्या. क्रेडिट त्यांचा आहे. 1 आठवड्यामध्ये 3.5 लाख जिओ कार्ड पोर्ट झाले. त्या तरुण पोरांना त्याचं श्रेय आहे. आणि भल्या पाटे चालत गेलो तिथपर्यंत आणि माझ्याबरोबर लाखो लोक आले. श्रेय त्यांचं आहे. इचलकरंजीचा नांदणीचा हत्ती त्यामुळे येणार आहे. नाही आला तर अंबानीच्या दारावर आता चालत जाणार आहे. तुम्ही काय चिंता करायचं काय कारण नाही. हत्ती येणारच. सुप्रीम कोर्टाला सुद्धा निर्णय बदलायला लावला. ही जनतेमध्ये ताकद आहे. मी मुद्दा म्हणून सांगतो, जनतेपेक्षा मोठा कुणी नाही. जनतेपेक्षा मोठा कुणी नाही. कारण कुणीतरी परवा बोलला केंद्रात सत्ता आमची, राज्यात सत्ता आमची, तुम्हाला निधी कसा मिळणार? अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे काय? रोजगार हमीच्या कामावर गेला होता, कष्ट करून तिजोरी भरली त्या आपल्या निर्मलाबाईंनी. कुठला आला पैसा? अरे तुमच्या तिजोरीमध्ये पैसे भरायचं काम हा सामान्य माणूस करतो. तुम्हाला सुद्धा माहित नाही तुम्ही पैसे किती देताय. एक साधी काड्याची पेटी जरी दुकानात घेतली तरी त्याचा GSTचा पैसा निर्मला सीतारामनकडे जातो. असं महिन्याला 1,75,000 कोटी रुपये ह्या देशातली जनता गोळा करून देत्या आणि त्या निधीचे मालक तुम्ही. अरे गणेश उत्सवात महाप्रसाद असला
तर तो महाप्रसादाचा मालक कोण? गणपती, त्या मंडळाचे पदाधिकारी, काय वर्गणी देणारे, काय वाढपी? अरे हे वाढपी आहेत, सरकारमध्ये आहेत म्हणजे वाढपी आहेत. आम्ही जनतेनं दिलेला विकासासाठीचा पैसा वाटायचं काम या वाढप्यांचं आहे. हे यांचे मालक नाही, यांच्या बापाचा तो पैसा नाही. आणि तुम्हाला जर तुमच्याच लोकांना निधी द्यायचा असेल तर नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी एक काम करावा. इथनं पुढं फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचे जेवढे लोक आहेत त्यांच्याकडनंच जीएसटी मागावा, त्यांच्याकडनंच इन्कम टॅक्स मागावा, आमच्याकडे मागू नये. पैसा आमचा, सरकारला कर देणार आम्ही आणि मालक हे. गाडी बैल ओढत असतात आणि कुत्रं म्हणते मालक मीच. हे असलं चालणार नाही. त्यामुळं निधीचं काय सांगताय हो? सत्तेत असल्यावर निधी आणतो कोण म्हटलं तुम्हाला? इथं आज त्या आघाडीच्या बाजूने निवडणूक लढवणारे अनेक जण असे आहेत की जे माझे लाभधारक आहेत. मी आज अभिमानाने सांगतो, मी माझ्या काळामध्ये खासदार असतानाच्या काळामध्ये 1200 कोटीपेक्षा जास्त ते वस्त्रोद्योगासाठी निधी या इचलकरंजीसाठी आणलेला होता माझ्या आधीच्या खासदारांनी आणि नंतरच्या खासदारांनी सुद्धा त्याचा हिशेब सांगावा. मग मी काय सत्तेत होतो? निधी आणायला सत्ता लागत नाही, पायातलं पायतान नेटकं लागतंय. ते पायतान नेटकं बंटी पाटलांच्या पायात आहे, माझ्या पायात आहे, या सगळ्या व्यासपीठावर. आणि जाता आता एक सांगतो, या लोकांच्या मुळे तुम्ही इचलकरंजीकर पाण्यात जाणार होता. शक्तीपीठ महामार्ग नांदणीवरनं जर का वाडीला तो जर का रस्ता गेला असता तर इचलकरंजी पाण्यातच होती. त्या इचलकरंजी तो शक्तीपीठ पळवून लावणारी माणसं कोण आहेत? प्रकाश अण्णा आहेत, राहुल आवाडे आहेत, हळवणकर आहेत. अरे आम्ही दोघं आहे. इचलकरंजीला पाणी आणणारे आम्ही दोघंच आणि पाण्यापासून वाचवणारे सुद्धा आम्ही दोघंच, हे लक्षात घ्या. आणि ही सगळी माणसं आमच्यावर असणार आहे. त्यामुळं या भामट्यांच्या नादाला लागू नका. ते काय करतील? निवडणुकीच्या काळामध्ये नुसतं पैसे खर्च करतील. पैसे किती खर्च देतील? 5-10 हजार रुपये मताला. पण इथं शेतकरी पण भरपूर आहेत. मी किती देतोय वर्षाला? अगदी बंटी पाटलांना सुद्धा सोडत नाही मी, त्यांच्याकडनं काढून देतोय की नाही? कधी टक्केवारी मागितली तुमच्याकडं? या इचलकरंजीतल्या एका तरी उद्योजकांना सांगावा, टप योजना दिली कुणी? स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांच्यामुळं ते अर्थमंत्री होते. आणि मी खासदार असताना 1200 कोटी रुपये इचलकरंजीला आले. त्या 1200 कोटीतले राजू शेट्टीला टक्केवारी किती दिली विचारा, ज्यांनी पैसे आणले त्यांना. आणि आता टक्केवारीचा दर काय चालू आहे तेही चौकशी करा. अरे लाजा वाटल्या पाहिजे त्यांना. गोरगरीब निवडणुकीमध्ये पैसा खर्च करता आणि एरवी 5 वर्षे गोरगरिबांना लुटता. हे धंदे बंद करण्यासाठी, खऱ्या अर्थानं इचलकरंजीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुम्हाला या आपल्या शिवशाहू पॅनेलला निवडून आणावं लागेल. पाण्याची चिंता नका करू. जसा हत्ती सुप्रीम कोर्टाला निर्णय बदलायला लावून पर आणला, तसंच पाणी यांच्या मानगुटीवर बसून आणायची जबाबदारी आमची आहे. एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद साहेब.